सुभाषनगर भागातील हे सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे का इथलं जे शौचालय आहे तर तिथं अतिशय घाण परिस्थिती, म्हणजे कोणी रोजच्या रोज साफसफाईला येत नाही, इथं लाईटची व्यवस्था नाही, दरवाजे पण नाही आणि अतिशय ढापे बघितले, रात्रीचे दरवाजे उघडे, ढापे उघडे, उद्या कोणी पडलं काय झालं तर या महिलांनी अतिशय रोष ओढवलेला आहे. तर आपण त्यांच्याशी बोलू 2 मिनिटात. तुम्हाला काय त्रास होतो? आम्हाला काही नाही, वाश येतो, रात्री पाठचं एकट्याला येता येत नाही, 4-4, 5-5 जणींना यावं लागत, तिकून आले जणची संडास इकून बायांची, असं वाटत. पाण्याची व्यवस्था नाहीये, लाईट नाहीये, त्याच्यामध्ये ढाबे उघडे, साफसफाई करायला येते नाही. साफसफाई नाही ना, ते कसं झालं 8 दिवसांनी एक वेळा ते बिहारी येते, त्याच्यामध्ये नाही बेसिक पावडर टाकणार, नाही फिनेल मारणार. हा एक मुद्दा आहे का इथं साफसफाई नसल्यामुळे एवढे मच्छर होऊ राहिले, म्हणजे उद्या गरीब वस्तीमध्ये जर 8-9 महिने झाले लाईट नाही त्या संडाशीमध्ये मतदानापासून. लेकरं आजारी पडून राहिले. आज थोडं चालतं. इथं फवारणी होत नाही, ते फवारणीचे बिल काढले जाते, फवारणी बी काय मारते ते का ओरिजिनल थोडी मारते, काय पाणी मिक्स आजारी पडलेले आहे, इथं पोटा दुखू राहिले, ताप येऊ राहिले. नगरपालिकेमध्ये बी अर्ज देऊन पाहिले, काही उपयोग नाहीये. मतदान आलं का सगळे हात जोडायला आता त्यांना हे दिसत नाही, नागरिक काय करतात, आपल्या आया बहिणींना काय त्रास होतो हे कळत नाही. मी बोललो होते त्याला, इथं लाईट लावा म्हणलं, बाहेर रात्रीच्या हागायला येते, इथं कॉन्क्रीट करा, सगळं करू, काय केलं येऊन त्यांनी. नगरपालिकेला आपण रात्रीचं संध्या दिवसभर राणीबाई आम्हाला खिडक्यान दार बंद ठेवावं लागत. शिक्षण आरोग्याच्या समस्येला उभा राही दादा संकटाला, ध्यास दादाचा शिक्षणाला, तरुणांच्या भवितव्याला, कोणी नडला दादाला धरी, चालेल दादा त्याला तो करी, दादाचं ध्येय एकच करी, विकास करणार प्रत्येकाच्या घरी, आई वडिलांचा आशीर्वाद वारी, अनिल दादाच्या शिरावरी, अनिल दादाच्या एंट्रीने लाखो दिल कुर्बान. ठेकेदारी